होय पुरी बांधलं का माझं वाड 50 बेळ बांधल्यात ना. बांधलं ना. हो हिरवा आहे ना चांगलं. आहे ना. गुरं खात्यान का? खात्यान ना. खात्यान ना. हो 50 बेळ आहेत ना. हा. मग नेऊ का? मग आधी पहिलं पैसे द्या. पैसे हो. देतो नंतर. कायच पण बाकी इथं. अरे देतो नंतर का पळून चाललोय मी गाव सोडून. दरवाजा येतोय का तुझ्याकडून वाढ? नाही आधी मला पैसे पाहिजे. नंतर देतो पैसे. अजिबात वाड्याला हात लावायचा नाही. कस काय वाढ घेऊन जाणार मी? तुला काय करायचं कर. हा दादा म्हणतात मला. दादा गावचा दादा. कसला रे तू दादा? हा? याच नको ना धरती. बघायची की तुला? तुला बघायचं का? यायचं की थोडा आमच्या गावात परत हा? पुढच्या वर्षी. कसला दादा तू? बघायचं तुला? बसस्टँड सोड दादा आहे दादा. बघायची तुला? हा बघायचंय. ये रे पोरं. यार पोरांना बघा हिच्याकडे काय म्हणती. काय रे? अरे हे काय? अरे सांगितलं नाही माणसानं मला. दादा आहे दादा. हा काय पण होऊ शकतंय. अरे देतो ना पैसे तुमचे. कसला परत पुढच्या वर्षी मला यायचं ना आमच्या गावात. आम्ही या गावात दरवर्षी इथं. दादा आहे दादा गावचा. कसला रे तू दादा? अर्ध देतो पैसे. अर्ध देतो पैसे. अर्ध देतो हाण नका हाण नका. अर्ध देतो पैसे. अर्ध देतो हाण नका. अर्ध देतो पैसे बाबा. मग दिलं पैसे देशील ना? थांब पैसे देतो. थांब आधी पैसे दे. थांब पैसे देतो. आधी. उद्या सकाळी देतो नाही पैसे. नाही आता पैसे नाही पाहिजे. आधीच पाहिजे. अर्ध देतो ना. नाही नाही आता पैसे पाहिजे. बरं मला आजच्या दिवस वाढ नको. जातो मी तोडायला. जा जा. नाही नाही पण पहिले पैसे. अर्ध येतो ना का गाव पहिले सोडून 500 चाललोय. आहेत. अर्ध येतो ना. मग केव्हा? पुरे. पहिलं पैसे दे आधी. हा मग जा घेऊन वाढ. पहिले हा? पैसे दे आणि हे मोबाईल नंतर घेऊन जा. हा चालतंय. बर दाखवतो कसं मोबाईल नाही देता. जा जा बघतो. यांच्या मायला ते यांचे माझा मोबाईल नेला काय? ह्यांना बी दाखव. यांच्या मायला ह्यांचे सकाळ आताच्या आईला चला. अरे ठेवीत होतो. जा जा तू जा. चल निघ. कुठे निघ? वाढ ठेवून जायचं. ठेवलंय ना तायडे. जा तू जा. जा तू जा जा. तुमच्यात मायला सकाळ माझा मोबाईल घेतला का? या आईला सकाळ चला चला चला. इकडे जाऊन बसली मग काय मग रुसले आता कम रुसली का धंदा टायमालाच. काय लग्न झालं की 8 दिवसांनी लगेच इकडे आणलं. कुठं फिरायला कुठं नेतेत माणसं तर काहीच नाही तसलं. जाऊ ना थोडं इकडे काम राखल्यावर. नाही एक काम करा ना. हं. मुकदमाला सांगून 2 दिवस सुट्टी काढा ना. आपण जाऊन येऊन कुठतरी बाहेर. अच्छा सर सुट्ट्या घेतल्या म्हणजे पैसे फिटत्यान का? उचल घेतली लग्नाच्या टायमाला. ते काय करत आता? जाऊ दे बाई. मुकादा मला मागच्याच आठवड्यात म्हणलो मी मला लग्न आलं फिरायला. तेव्हा आधी उचल ती काय असेल ना ती मी ठेव आणि मग जा तुला कुठं फिरायला जायचं तिकडं. तुमचं नेहमीच हे असतं. मला नाही टेन्शन ऐकायचं. घेऊ काय करू आपण. राहिले 2 महिने आता. 2 महिने झाले मग जाऊ ना कुठेतरी फिरायला. नाही जायचं मला कुठे फिरायला. काय आहे सारखं दरवेळेस मी कुठे चला म्हणलं की नाही इकडे नको नाही तिकडे नको. आता कधी नाही म्हणलं तुला मी. काय म्हणतो तुला 2 महिने झाल्यावर लगेच. लग्न झाल्यापासून हीच ऐकते. 8 दिवसात फिरायला आणलं ना ऊस तुडीत. आम्ही एवढं उरकून घेऊ. राहिलंच किती यार बरं आता. जाऊ दे. ते सुट्ट्या बी देत नाही आणि परत ते सुट्ट्या मारून गेला असतो तर ती उच्चाला घेऊन ठेवली मी. माझी काही काळजीच नाहीये. ऊस तर बघायला मग कोणाची काळजी मला. नाही ते ऊस घ्या ना. ऊसापाशी गप्पा मारा. ऊसापाशी झोपा. ऊसापाशीच राहा. माझ्यापाशी कशाला यायचंय? चालली मी. येत लागत काय तुला? काय सगळे बघा देत आपल्याकडे लोक काम करतात. मग त्यांना काय मिळत नाही जर कंप्लीट केलं ना आपण मग आपलं सांगायचं नाव यायचं ते खवडायचं मला मुकादम. का? त्यांना काय माहिती नाही. आधीच त्याचे पूर्ण नजर असते माहिती का? पैसे घातल्यामुळे मस्त त्यांना माहिती म्हणून आपल्याला ते काय बोलत नाही असं बसते नाही ते काम करावं लागते पटापटा. हा? मी नसते करत का? नको रुसू नको रुसू नाही रुसून त्यांना काय हवं. नाही ना. बरं ऐक ना बरं ऐक ना काय करतो आज आला ना मुक्कादम संध्याकाळी त्याला विचारतो येऊ जाऊन 2 दिवस कुठे 2 दिवस नाही 8 दिवस. 8 दिवस नाही जायचे. 8 दिवस. बरं बघू संध्याकाळी आता चल आणि ती खावा द्या मग परत आपल्याला. मग येड्याम करती सोनलो माझं चुप. अय हिरो ए हिरोईन चल ना का मला. आलो चल. जा पुण्या नाही तर पडता.
मी काय म्हणते बोल ना. तुमचं लग्न झालं तुम्ही किती दिवसांनी आलात टोळी? 1 महिन्यात. 1 महिन्यातच? हो आणि मग तुम्ही शिकला असता? हो तुम्ही शिकले आणि तुमचा नवरा? तेव्हा बी शिकलाय. आणि मग नोकरी पाणी करायची इकडे काय आले तुम्ही? अहो आज लागन उद्या लागन नोकरी म्हणता म्हणता 5 वर्ष गेले. 5 वर्ष गेले? हो आता 5 वर्ष झालंय हाच धंदा आहे. ठरवूनच आहे. माझी नोकरी लागलीच नाही. नाही लागली. माझं बी असंच होतंय का काय काय नो. माझा बी नवरा लय शिकलाय. ते म्हणला बी मला नोकरी लागन पुढच्या वर्षी. बस जर त्याला नोकरी नाही लागली तर मला बी हेच करावं लागेल दरवर्षी. हा मग बहुतेक हेच. आपण लय कापतोय. मी पुढच्या वर्षी ना काय पण करीन पण शहरात घेऊन जाईन तिकडे म्हणेन झाडून लोट करा पण इकडे यायचं नाही. ऊसाचं आपल्याला नाही जमत. मी कधी केलंय असली काम. तू कितवी शिकली? मी ग्रॅज्युएट झाले. अगं मग आणखीन शिकायचं ना. नोकरीवाला नवरा भेटला असता. ती चूक झाली. यांनी आम्ही दाखवलं मला मी लय शिकलोय असं करू तसं करू. लग्नाच्या नंतर आणि 8 दिवसात इथं आणलंय मला जोडीला. नशीबच कुठं काय नाही तरी. आता काय? आता काय मुळे बांधायला लागतं काय करू. आता भानमोळ्यान मग काय करते? आता तेच करते. चलू द्या आपली काम. हा मग आता काय? गुलू गप्पा मारतात माग काटाला बसून. मग द्या ना त्यांना 2 दिवस सुट्टी. अरे पण ट्रॅक्टर कोणी घेऊन जायचं कारखान्यावर? कारखाना बंद होता का? साहेब लोक खवळ देत खेप नाही का कारखान्यावर गेल्यावर? मग काय होईल 2 दिवसांनी सुट्टी दिली? मग दुसरा ड्रायव्हर बघा. आम्ही कसं काय बघायचं? तुम्ही मग आता काय करणार? मला आहे का इथं सवड? मालक तुम्हीच ना. द्या आता पण जाऊ मग द्या. मालक आहे पण काय करणार आता? तिकडे मला घरचं बघावं लागतं, इकडे ट्रॅक्टरचं बघायचं, मागलं मोरलं सगळं नवीन लग्न काय करणार? मग ठीक आहे पण नवीन लग्न झाले द्या 2 दिवस. आपण ट्रॅक्टर उभा करायचा का त्याला ठेवून सुट्टी देऊन? हो द्या सुट्टी 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. येते निंडून. तुमचं बी लग्न झालं तर तेव्हा तुम्ही बी गेलते असते ना हिंडायला. अहो नवीन लग्न झाल्यावर हिंडायला जावंच वाटतं त्यांना. मग मी त्याला सुट्टी देतो. तो काय करायचं ऊस इरबळ तोडायचा आणि संध्याकाळी ट्रॅक्टर घेऊन कारखान्यावर जायचं. जाऊ द्या बर आपण इथून हात जोडतो. आपल्याला काय जुळायचं नाही. विरबळ बी ऊस तोडायचा आणि संध्याकाळी बी जागायचं. म्हणजे आम्ही बी माणसं आहेत. मग आता त्याला सुट्टी द्यायची म्हणले मग आता तुलाच जावं लागेल, दुसरं कोणी जायला. तो म्हणला होता मला सुट्टी द्या म्हणून. पण त्याला 2 लाख रुपये दिले, त्याची उचल फिटली पाहिजे. त्याला 2 लाख रुपये दिलेत लागणाला. हा मग ठीक आहे. मग आता काय केलं पाहिजे? 2 लाख रुपये घेऊन तो आता ट्रॅक्टरवर येतं, चालून द्या त्याला ट्रॅक्टरवर. बघा या का दुसरा ड्रायव्हर. अरे दुसरा कोणाचा आता कोणता यायचा? पगार मागत देत काय बी आहे पण मी म्हणलो होतं 2 दिवस सुट्टी द्यावा. चल होट ट्रॅक्टर भरायचा आहे. बसला येतं त्याची वकिली करीत. अक्षय अरे एक काम होतं मा काय करतो 2 दिवस सुट्टी घेतो, जरा बायकोला घेऊन फिरून येतो. तू एकच काम करते, ट्रॅक्टर घेऊन जा फक्त कारखान्यावर. नाही बाबा मला रात्रीचं दिसत नाही. अरे तुला ट्रॅक्टर जमतं म्हणून तुला विचारलंय. नाही अरे जाऊ द्याला काय 2 दिवस लग्न झाले, आता एकटी बायको किरकिर करती. आता 2 महिने पट्टा पाडणार आहे. मग 4 महिने घेऊन फिर ना. तवा होईन रे, पण आता नवीन झाले लग्न. हा नाही काही. आता तू जा. मला नाही रात्रीचं दिसत. दिवस घेऊन जायचं, मग रात्री नंबर लागतो, सकाळी येऊन परत ट्रॅक्टर माग घेऊन ये. नाही बाबा नाही. नाही जमणार. आयला काय राव तू असं. जाऊ दे की राव. नाही तू जा तू जा. बरं जाऊ दे, बघ तू कोणाला तरी विचारून. हा. वाढ आहे ना, मला ते पैशासाठी माघार लावलं हाणलंय मला. तू वाढ आता सगळी काम करतात. अरे अरे बेवडे वाडे घेऊन पाल आहे परत बेवडे वाडे घेऊन पाल पा 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 पा. थांब 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 थांब. अरे गोळा करून ठेवतोय मी इथे. म्हण अरे 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 पैसे देतो मी. अरे अरे काय नाही ते. अरे पहिले तर तू उधार नेत होता, आता तू चोऱ्यात करायला लागला दिंदाड्या. ए पोरी गोळा करून ठेवत होतो. अरे हानी नको बाबा. अरे नको रे बाबा. अरे मी गोळा करून ठेवत होतो पोरी. अरे हानी नको ना. अरे मी गोळा करून ठेवत होतो रे. अरे हानी नको. अरे मला अटॅकचा झटका येतो बरं का. हाणू नको मला. अरे
नाही अरे माझ्या इथं ना का जाऊ दाब येतो बर का चोरी करतो अरे गोळा करून ठेवतो तर मी म्हणलं ताडीला मदत करावा भर घेऊन येतो पण दरबारीने वाढ चोडून येतो हा चल चाल जाऊ नाही निघ चल परत इथं दिसायचं नाही पडत आपल्या नाही 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 अरे, 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 थांब की नका. अरे, हाण ना, हा? अरे, तिकडे नेऊन ठेवतो तुम्ही आता तिथून इथून तिथं काय आहे? हा? टाक तिथं टाक कुठं पण निघ बेवडे बाहेर चल वडाच्या बाहेर नाही चल ना खायला मला जा घेऊन आणि जा, चल निघ. भिकाऱ्या दाखवतो तुम्हाला एक एकाला हा दाखवतो तुला पण दाखवतो कसे पुढच्या वर्षी आमच्या इकडे येतं ना बघा तुमच्याकडे दादा म्हणते दादा मला समजलं का ए निघे जा सांगून घ्यायचं तुम्हाला जा जा निघतो का तू काय निघतो का बघतो धरा रे पोरं नाही मुंग्याच्या झाडाला धरा धरा धर काय सारखं सारखं ऊस खाती रे आणि वरून म्हणती टाइम नाही भेटत आणि काय नाही मस्त ऊस खात बसली मग आता काय करू बरोबर किती मस्त वातावरण आहे. हा हम्म. वातावरण किती मस्त आहे हम्म. इथं पुढं बीच आहे नाही का पाणी आहे मस्त लाटा चालल्यात आणि आपण इथे येऊन बसलो आता वाळू तसंच समजायचं मस्त आता काय नाही सुट्टी भेटलं काय करायचं मग हा ना सुट्टी कधी भेटती तुम्हाला आणि मी कुल्फी खाते मस्त मग तसंच समजायचं कोलपी खाते मस्तपैकी आपण असं फिरायला आलोय कुठेतरी मी आता असं समजते तुम्हाला नोकरी लागली तुम्ही मोठ्या पदावर आहे आणि मी इथं अशी खुर्ची बसले आणि मस्त सगळं चाललंय मला ढेकर पण आला. ढेकर आलाय ऊस खाऊ खाऊ सकाळ तर मस्त खाते काय तू? आता जेवली नाही का मागाशी नोकरी लागे मग काय सारखी सारखी नोकरी 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 लागे ना नोकरी आता झाले 2 महिने मग नोकरीच करायची कधी कधी आता हे संपल्यावर ही संपल्या मग ही संपल्यावर लगेच नोकरी लागणार आहे का मग त्याला काय पुढच्या वर्षी जर मला ऊस तुडीला आणलं ना नाही नाही त्या ऊसाने धरून हाणीन. एवढंच सीझनला फक्त मग परत नाही आणणार तुला आता परत मीच येणार नाही एकदा नोकरी लागली काय काही यायचे परत मस्तपैकी आपण तिकडं सिटीत जाऊ मस्तपैकी मग मी कामाला जाईल तू असं मस्तपैकी डबा द्यायचा मला करून मग मी संध्याकाळी आल्यावर आपण फिरायला जाऊ कुल्फी खाऊ परत ती बुट्टा खाऊ हा अजून अजून काय अजून आहे ना आपण पाणीपुरी हा पाणी पाणीपुरी चाय बी कोणी पुढे रे कुठले म्हणजे हा? आम्ही कोण आहे तुम्ही हा कोण आहे तुम्ही तुम्ही असं मध्ये दादा आहे, मध्ये काय दादा. कर- गावचा दादा आहे कोणत्या गावचा दादा आहे दादा आहे मी तुझं कुणाचा दादा आहे तू हा काय करता इकडे काय ना बसलो होतो आम्ही हा? बसलो होतो पुढे दिसतंय तुमचं तर गप्पा मार. लपड नाही बाबा अरे लग्न झाले आमचे कुठे तरी करते तू मी वय हा? मी बाहेरची आहे आणि तू कुणाला जरा अहो आम्ही दोघं बाहेरचे तर आम्ही इथं कामासाठी आलो तू नाही वाटत गावातला चिंत पण तू वाटते जरा तुम्ही काय भेट लागली काय काय लपडत नाही ना तुमचं बाबा दोघांचं अरे लपड नाही बाबा इथं आम्ही कामासाठी आलो लग्न आले आमचं मग हेकडे काय करता उसानी अरे बसलो होतो मग थोडा वेळ असं कसं बसताय मग आता कसं बसायचं का झोपायचं का असं? लग्न झाले असं माणूस बसतं का इकडं मग कुठं बसत नाही का हा? मग? तुमचं झालंय का मग मी काय उगाच उन्हाने पिकलोय का उन्हा नाही तुम्ही अशीच कुठाने करून पिकलेत वाटतंय बर हा बर तुमचं लपड नाही ना लपड नवरा बायको येत खरं सांगता का हा खरं म्हणजे आता फोटो दाखव अल्बम दाखवू का आमचा? मला तर जरा वेगळंच वाटतंय तुमचं काय काय? वेगळं आहे? एक काम करा तू 500 आणि तू 500 दे मला कमून द्यायची हा कमून द्यायची नाही तर मी सर गावात सांगन काय आपल्या तिथं गावात पाठीमाग रानात लपड चालू आहे म्हणून नवरा बायको आहे ना आम्ही सांगतो ना किती वेळा. नवरा बायको आहे म्हणजे इथं काय असं काय गुलू गुलू चाललंय काय मग तुमचं नवरा बायको काय प्रेमाने बोलत होतं का नाही प्रेमाने कुठे इकडे उसात मग उसात म्हणजे तुम्हाला आम्ही काय तिकडे आहे का नाही घरदार काय दोघं इथंच कामाला आम्ही मी ट्रॅक्टरवर आहे तिथं ऊस तोडायला आहे मग नवरा बायको असं गुलू गुलू काय इकडे काय उसात असते का तिकडे बसा ना माणसांच्यात बरं जाऊ दे तुमचं काही का ना तू 500 आणि तू 500 देणार आहेत का मला काही संबंध येत नाही काय पैसे नाही नाही? आमच्याकडे पैसे नाही आमच्याकडे मी सर गावात करीन ना मग ओ शेट दादा काय डोन काय नाही तुम्ही कोण आहे दादा दादा गावचा दादा असं काय करू नका आम्ही काय नवरा म्हणायचं बायको. दादा दादा म्हणा दादा मला काय ना हागरा दादा तुम्हाला देता येत का मला पैसे पैसे नाही आमच्याकडे पैसे नाही पैसे मी जर गावात जर बाबाटा केला तर मुंगळ्याच्या झाडाला अशी उलटी टांगी देत बरं का हो, नको ना राव हा. काय मग कर तुम्ही मग देणार आहेत का 500 पैसे असं आम्ही तिकडे नसतो गेलो. नाही देणार का तुम्ही फिरायला गेलो असतो ना नाहीच देणार का पैसे नाही ओ, अरे इकडे हे बघा काय हे बघा काय अरे आपल्या गावात लफडा आलोय नवीनच अरे अक्षय हे बसलो होतो आम्ही दन हे आलं लपलं लपलं मला हे कोण अक्षय अरे आमच्या टोळीतला आहे अरे कोण येतला
अक्षय इकडे हे तुमच्या टोळीतले येतं काय हा आमच्या टोळीतले तर सांग बाबा याला हे दोन अरे ते दोघं बसले तिथं उसात म्हणलं काय चालू आहे काय नु दादा अरे त्यांचे लग्न झालेले मग इकडं काय करतात असं ते आले असतील बसायला आता सावली दिसली म्हणून बसले निघाला काय बिबट्या नाही मालक अहो, ही मालक मोकरच वाढायला लागले मला एवढा का वरडत होता लग्न झाले आमचं. अहो ह्यांचं मला वाटलं लपडच आहे काय नु तिच्या आईला हित बसले आणि तुला वाटलं लपडे हा त्यांचं असं गुलू 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 चाललं होतं आता नवरा बायको आम्ही गुलू गुलू बोलायचं का नाही? नवरा बायको म्हणून बसते असते तुला तर काय उद्योग हायच का नाही काय आणि पैसे मागत होता वरून 1000 रुपये लोक ही धंदे चालू गेले नाही का तर झाडाला बांधतो मला मला तेच काय केलं मला वाढ नाही नेऊ दिले ह्यांनी, हिंदी. टोळीवाल्यांनी हाणलं मला ह्यांच्यावर राग काढला मला वाटलं लपडच आहे मग म्हणलं ह्यांच्याहून पैसे आला असेल आता नवीन लग्न म्हणलं तिथं नसेल कामात वेळ. आणि तुला माहिती आहे का यांच्या कॉप्या बारीक बारीक सगळे जवळ जवळ नाही बसतायत नाही बोलतायत आले इकडे बसले निवांत तुमचा मुक्कादम कुठे गेला अहो, मालक त्या मुक्कादमा सुट्टी माहिती 2 दिवस जाऊ द्या मला फिरायला तर जाऊ द्या. मुक्कादमाला सांगतो तुम्हाला 2-3 दिवसात सुट्टी द्यायला सांगतो हा. असं मोक्कार नाही बसायचं अडचणीत पाहिलं ना नाही का आता जर हे येत नाहीत लवकर तर परत घोटाळा त्याच्या पुढे माहिती का काही काही ठिकाणी असे उद्योग होते टोकार पोर असलं पोरींना त्रास येते ब्लॅकमेल करते हा. ही नवरा बायको सांगा बरं टोकार पोर आले 2-4 जण ह्याला एक जणांनी धरलं ती पोरगी नाही वळून मग काय करणार तुम्ही असं चांगलं नाहीये तुझ्या मालकाला सांगतो बर चालतं तेवढं बघा भाऊ तुम्हाला ट्रॅक्टर चालवता येत नाही का मी याला मला 2 दिवस ट्रॅक्टर होता जाय नाही तुमचा जोडदार आहे करा ना त्याला मदत बस आम्ही मुक्कादमाला म्हणलं मुक्कादम नाही देत सुट्टी ठीक आहे मी सांगतो मुक्कादमाला हा, लय उपकार होते गाडी. जेव्हा परत असं अडचणीत लाग मालक मला वाढ पाहिजे वाढ हा, हे वाढ चोरून येत आहे चोरून येतो का? परत का फडा उचला उलटा पालताच करेन बघ तुला नाही नाही मालक नाही परत त्याचा मोबाईल आमच्याकडे ठेवला आणि त्या दिवशी मालक पाया पडते तेवढा मोबाईल द्यायला लावा ना त्याला दम देतो ना जाऊ नाही मालक मी वाडा मागा गेलो मला ते हाणलं जर पहिले पैसे देऊ नको ना आता मात्र वाढ्याला आले याला फुकट वाढ द्यायचं नाही पैसे अगोदर आणि मग वाढ जा परत तो इकडे येऊ दादा नाही, आहे नाही. म्हणला मी दादा चल जा अगर दादा तुम्हाला सुट्टी द्यायला सांगतो, हा? परत अडचणीत नका बसू नाही नाही अगर दादा